नमस्कार, मैं हूं सीपी तिवारी। आप देख रहे हैं प्रिंस T24 मीडिया। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड संगठन के अध्यक्ष पद पर प्रदीप जोगी की हुई नियुक्ति। बता दें, भिवंडी शहर महानगर पालिका में कार्यरत कर्मचारी से अन्याय हुआ तो उन्हें न्याय दिलाने के लिए रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास जी आठौले के मार्गदर्शन में भिवंडी शहर जिला अध्यक्ष महेंद्र दादा गायकवाड़ की अध्यक्षता में अध्यक्ष पद पर प्रदीप जोगी की नियुक्ति की गई। इस अवसर पर कार्याध्यक्ष अविनाश जाधव, सचिन, आतिश जाधव, प्रकाश तांबे, दिलीप राउत, जयंत पाटिल, आसिफ परदेसी, महेश महाले, सलाहकार, आरोग्य निरीक्षक सागर धनकर, लीलाधर जाधव, अजिंक पवार, रोहित सेलार, रूपेश गायकवाड़ और पदाधिकारी सुरेंद्र तांबे, संदीप तांबे, मंगेश भोईर, यशवंत तरे, सुमित गायकवाड़, किरण कालन, शरद जाधव, सुनील जाधव, सुजल गायकवाड़, मनोज निकम आदि पदाधिकारी उपस्थित थे। अधिक जानकारी देते हुए महेंद्र दादा गायकवाड़ और प्रदीप जोगी ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। आज या ठिकाणी माननीय भिवंडी शहर अध्यक्ष RPI महेंद्रदादा गायकवाड यांच्याखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड ही जी संघटना चालते, तर त्यामध्ये माननीय दादांनी आज या मीटिंगमध्ये झालेल्या ठरावानुसार त्यांनी मला श्री प्रदीप ओंकार जोगी भिवंडी महानगरपालिकेच्या स्तरावरती अध्यक्ष नियुक्त केलं आहे। याबद्दल या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की आजच्या कर्मचारी, आजचे जे कामगार आहेत, या कामगारांसंदर्भात होत असलेले अन्याय त्यांचं निवारण करण्यासाठी सर्व भिवंडीतील SI, CSI आणि कर्मचारी, ऑफिस कर्मचारी, सर्व अधिकारी या सर्वांनी मिळून आम्ही हे काम करत आहोत आणि यामध्ये नक्कीच सर्व कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय दूर होतील याची मी सर्वांना ग्वाही देतो। आणि माननीय दादांनाही सांगू इच्छितो की आमचे जे काम आहे ते नक्कीच त्यांना समाधानकारक राहील आणि या येणाऱ्या काळामध्ये भिवंडीचे कर्मचारी हे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचं नाव काढतील, हे मी एक दोन शब्द बोलून सांगतो। निजामपूर शहर महानगरपालिकेच्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना कार्यकारिणीमध्ये काही अंशतः बदल करण्यात आलेले आहेत त्यांच्या आणि तशा पद्धतीचं माननीय सन्माननीय अध्यक्ष आमचे महेंद्रजी गायकवाड यांनी माननीय आयुक्त साहेबांना पत्र लिहिलेलं आहे। प्रति माननीय आयुक्त भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भिवंडी, विषय संघटनेच्या पदाधिकारी मंडळात झालेले बदल कळवण्याबाबत महोदय, विषयान्वये कळवण्यात येते की सदर संघटनेच्या पदाधिकारी कमिटीत अंशतः बदल करण्यात आला असून अध्यक्ष जागी श्री प्रदीप ओंकार जोगी यांची निवड करण्यात आलेली आहे। माननीय महोदयास विनंती आहे की कर्मचारी मागासवर्गीय संघटनेस सहकार्य व्हावे, आपल्या कार्यालयीन दप्तरी अध्यक्षाचे नाव बदल करण्यात यावा ही विनंती। अशा पद्धतीचे पत्र सन्माननीय महेंद्रजी गायकवाड भिवंडी जिल्हा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे अध्यक्ष यांनी या महानगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याची नोंद महानगरपालिका घेईल असे आम्ही त्यांना सर्वच भिवंडी महानगरपालिकेचे कर्मचारी, SI, मुकदम, अनेक सफाई कामगार सगळे आज आपण या संघटनेत झाले 1 वर्ष सामील आहोतच, पण कामकाज थोडं ठप्प होतं। कारण काय, आपण त्याच ठिकाणी काम करत असून त्याच आयुक्तावरती, अधिकाऱ्यावरती लेटरबाजी करणं, संघटनेमध्ये बोलणं योग्य नसतं। त्यामुळे थोडं आपल्या
सागर धनगर मला बोलले आपण ते काम करत असतो तर बोलू शकत नाही म्हणून. मग आता या ठिकाणी जोगी सर हे चांगलं सक्षम काम करत आहेत. म्हणून आपल्या महापालिकेची संघटना असतील काय हरकत नाही आपल्याला, पण आपल्या संघटनेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचं काय काम आहे आणि कुठल्या प्रकारे काम असतं, मुंबई GR असो का कामगार GR असो कुठला GR असो, जे मंत्रालयातून लेटर येईल ते वाचणं आणि त्याला फॉलोअप करणं आणि दिवाळी बोनस असो काय. आता कर्मचारी बघा अख्खा पाऊस निघून गेला, कोणाला बूट नाही, कोणाला कोट नाही, कोणाला हँडब्रेक नाही, काही नाही करत का हँडग्लोव्ह असतात ते कुठे काही नाहीये. आपण गप्प असल्यामुळे अधिकाऱ्याला काय वाटतं हे काय साफ केले कर्मचारी निघून गेले अशा प्रकारे त्याला वाटतं कोण करत नाही. आणि आपल्यातलेच काही इलेव्हनचे लोक आहेत, आपण चांगलं काम केलं की त्याला भेटणं आणि त्याला विरोध सांगणं त्याच्या विरोध काम करणं चाललेलं आहे. पण आपण असं करायचं नाहीये. कामगार हा सगळा आपलाच आहे. कोणाला पदोन्नती मिळते, कोणी कुठे बदली होते चांगल्या ठिकाणी, हा चुकीचं असेल तर पत्रबाजी करू नका, गावावर आयुक्ताला भेटा, त्या अधिकाऱ्याला भेटा, पण लेखी करू नका. लेखी केलं म्हणजे त्यांना काय ते फॉलो करावं लागतं. आणि संघटना सगळ्या आपण जे संघटना असते आपण सगळं एकाच कामासाठी काम करतो कर्मचाऱ्यांसाठी. म्हणून कर्मचाऱ्यांचं भलं व्हावं, कर्मचाऱ्यांचं काय असेल ते त्याचे आता रिटायर झालं 24चा फरक असेल का त्याचे पैसे असतील. आता बघा कुठला क्लास 1 ऑफिसर असेल, कोणी खाली थोडा ऑफिसर असेल, तो रिटायर झालं की त्याला सत्कार करून त्याचा लगेच जागेवर चेक घेऊन त्याला मोकळं करतात. आणि आपला कर्मचारी असला की दे लेटर आपण 2-3 वर्षी मागं पडतो आणि ते मागत तो कर्मचारी मरूनही जातो, त्याचा काही लाभ होत नाहीये. कर्मचाऱ्याला असं वाटतं की मी रिटायर होईल, माझ्या मुलीचं लग्न होईल, घर बांधेन, माझ्या मुला शिक्षण आहे, शिक्षणाला पैसे लावीन, पण तो पैसा महापालिकेत पडून जातो. त्यांना काय लेनदेन नाही. त्यांना वाटतं कर्मचारी म्हणजे काय असंच आहे. कर्मचारी कुठून येतो शहापूरवरून, कुठून येतो वाड्यावरून, कुठून येतो पडग्यावरून, कुठून येतो इकडं ढाकेलीवरून, कुठून येतो आपला श्रीसपाडा, लांब लांबून सकाळी 5ला उठतात काम करतात. मग त्या कामगाराचं माती मोलच असतं. म्हणून आपण आपली संघटना स्थापन केली तर आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सक्षम राहिलं पाहिजे. आणि आज आपण जोगी सरांना आपण जे आदेशपत्र देत आहोत, मी सगळ्यांचा आपला आभार मानत आहे. त्यांनी चांगलं काम करावा असं मला अपेक्षा आहे. या आपण सत्कार करूया. प्रत्येक मिटिंगला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायचं. सगळं कसं असतं माहिती आहे का, आम्ही 2-3 बसून निर्णय घेतला मग ते आम्हाला काय माहितच नाहीये कसं काय केलं असं नाही होतं. आपण येणाऱ्या काळामध्ये आयुक्ताला भेटायला गेलो, आपण आपलं 5 लोक सिस्टम असेल तर प्रत्येकाने 2-2 विषय घ्यायचे आपले. यांच्या 2 विषय असला हे अध्यक्ष 4 विषय घेतील, बाकी मला बोललो मी 2 विषय, प्रत्येकाने 2-2 विषय घेऊन संपून टाकायचा. आणि एक व्यक्ती मध्ये बोलतो दुसरं तोड घालायचं नाही. तोड घातलं मग त्या आयुक्ताला वाटतं की यांची शिस्त नाहीये, मग आयुक्ता कुठला फोन येतो, लक्ष नाही, बोलता बोला तुम्ही बोला मी ऐकतो, अशा प्रकारे होऊन एवढे टाळाटाळ होते. म्हणून आपण बोलताना शिस्तबंद बोलायचं. आणि येणारी दिवाळी आहे, लवकरच टाकून द्या दिवाळी बोनससाठी. सगळ्यात सक्षम पहिला आपण पाहिजे. कुठला का या मीडियाचा नंबर घ्यायचं, त्या लोकांचं काय असेल लगेच त्याला बोलवणं, लगेच फॉलो करणं हे आपल्याला योग्य राहील. सर्व कर्मचारी, सर्व अधिकारी, सर्व इथं आलात, मी सगळ्यांचा आभार मानतो. जय भीम, जय हिंद. प्रभाग 3चे ते CSA झाले त्याबद्दल ते सत्कार करता होता. मी इकडे सर्व महापालिका कर्मचारी आणि आपल्या एरियाच्या वतीनं त्यांचे जे प्रोसेस झाले त्याच्याबद्दल आपण अभिनंदन करत आहोत. सबसे पहले समाचारों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा। धन्यवाद।